मला आवडणारा ग्रंथ रामायण आहे. रामायण हा इतका परमपवित्र असा ग्रंथ आहे ना की तुम्ही डोकंच लावू शकत नाही. पण लोकांना असं वाटतं की रामायण म्हणजे रामायण म्हणजे काय, 52 सेकंदात सांगतो, स्टॉपवॉच लावून घ्या तुम्ही, 52 सेकंदात सगळं रामायण सांगून देतो. कसं काय महाराज? राजा दशरथाने श्रावण बाळ मारला, त्याच्या मायबापाने शाप दिला, तुला 4 पोरं होतील, एक आणि तुला पाणी टाकायला कोणी सापडणार नाही. त्याच्यानंतर रामचंद्र जन्माला आले, त्याच्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होण्याच्या वेळेस त्या कैकेने सांगितले, त्याच्यानंतर मंथरेच्या सांगण्यावरून कैकेने 2 वरदान मागून घेतले. रामाला वनवासात जावं लागलं, भरताने काही प्रयत्न केले नाही, भरत परत घ्यायला गेले, राम काही आले नाही. वनवासामध्ये त्याने 13 वर्ष 6 महिन्याचा वनवास भोगला. नंतर रावण सीतेला घेऊन गेला. त्याच्यानंतर हनुमंताची भेट झाली, हनुमंताच्या माध्यमातून लंकेचा शोध लागला. लंकेमध्ये गेल्याच्या नंतर रावणाला मारलं, कुंभकर्णाला मारलं, सगळ्यांना मारल्याच्या नंतर परत सीतेला घेतलं, अयोध्येमध्ये आले. परत अयोध्येमध्ये आले, धोबी म्हणे मी काय रामने कोणले घरमाले वावने, अजून तिला परत पाठवून दिले. कोडींच्या वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये सीता मैया गेली आणि त्याच्यानंतर लवकुशचा जन्म झाला. त्याच्यानंतर त्याच्या आईच्या माध्यमातून त्यांना माहिती पडलं की रामच आपला बाप आहे. ते आपल्या घरी आले, त्यांनी सांगितलं की सीता आमची आई आहे आणि तुमची ती पत्नी आहे. असं म्हटल्याबरोबर परत सीतेला आलं, अग्नी परीक्षा दिली, सीतामाता चालले गेले, रामबी चालले गेले, झालं रामायण. काहीच आहे की नाही? पण एवढंच रामायण नाहीये. रामायण फार असं फोडून फोडून एक मुद्दा तुम्हाला आज मी सांगणार आहे. का? कारण रामायणामध्ये सुद्धा एका ज्योतिर्लिंगाची स्थापना झालेली आहे. जरा लक्ष देऊन एकदा पुरी हो, लक्ष देऊन एकदा. आता प्रश्न विचारेल, जर कोणाला उत्तर देता आलं तर उत्तर द्यायचं, नाही तर शांत बसायचं. उत्तर देता आलं तर बरं का. देवाला नेमकं काय आवडतं असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर किती गहन आहे, लक्ष देऊन ऐक जा. सीता मैयाला रावण घेऊन गेला. भिल्ल समाजामध्ये शबरी नावाची एक राणी जन्माला येते. भिल्ल समाजामध्ये दिसायला खूप छान होती शबरी माता. शबरी मातेचं वय झालं लग्नाचं आणि शबरी मातेचं लग्न ठरवलं तिच्या वडिलांनी. पूर्वीच्या काळी बाप लग्न ठरवायचा आणि मुलगी लग्न करायची. आता मुलगी लग्न ठरवते, बापाला यायचं असेल तर येतून गरज वैते, नाही तर आमले गरज नाही. शबरी मातेचं लग्न ठरलं. शबरी मातेचं उद्या लग्न आहे आणि शबरी मातेने बघितलं तर काय, घराच्या बाहेर प्राणी बांधलेले होते. प्राणी. शबरी मातेने विचारलं आईला, मा अगं उद्या माझं लग्न आहे आणि हे प्राणी कसं काय बांधलेत? शबरी मातेच्या आईने सांगितलं, बेटा शबरी, अगं हे प्राणी जे वऱ्हाड येणार आहे त्यांच्यासाठी भोजन आहे. शबरी मातेने सांगितलं, मा माझं लग्न लागणार आहे, आनंदाचा दिवस आहे, मग हे प्राण्यांचा जीव का घ्यायचा आहे? शबरी मातेने सांगितलं, ते मला माहित नाही, तुझ्या वडिलांशी बोलून घे. बाबा उद्या आनंदाचा दिवस आहे, माझं लग्न लागणार आहे, मग या प्राण्यांना कापून का पाप करता? शबरी परंपरेच्या मध्ये यायचं नाही, जास्त शहाणपणा करायचं नाही, चल लग्नाच्या मंडपात बसायचं, लग्न करायचं, जास्त शहाणपण शिकवायचं नाही. बाबा लग्न माझं आहे ना, आणि माझ्या लग्नात जर कोणाचा जीव जाणार असेल तर असं लग्न मी नाही करणार. शबरीची माँ शबरीला घेऊन जा, ऐ पुरी चल, लोक नको लावू जास्त. शबरी मातेने आईला सांगितलं, आई तू काही म्हण, पण माझ्या लग्नात जर हे प्राणी मरणार असतील तर मी लग्न करणार नाही. काय काय विचार त्या शबरी मातेचे. एका भिल्ल समाजात जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा त्या बाईच्या अंतःकरणामध्ये प्राण्यांबद्दल प्रेम आहे. काही खानदानी जन्माला आले पण ते असले दया नाही उनी हो. हा शिबी लाईट नाही, घरी जाऊन तुम्ही काय झोपणार नाही, चाल देऊ का कथा? हा हो, तिकीट काढी पडेल तू. माझा टाइम नाही चुकत, टाइमातच कथा करेल मी. शबरी मातेने आईला सांगितलं, आई उद्या माझं लग्न आहे आणि जर हे प्राणी मरणार असतील तर मी लग्न करणार नाही. शबरी मातेची आई म्हणे, बाई मी काही करू शकत नाही. मग तू काही करू शकत नाही तर मी काही बी करून घेईल. मग शबरी मातेने रात्र उदिली आणि रात्रीच्या अंधारामध्ये आपलं गट ओढ बांधलं चालली गेली. कुठे गेली? मातंग ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर बसली शबरी माता. साधू संत यायचे, त्यांची गंमत बघायची.
झाडाझुडांचा पाला फळं खायची आणि आयुष्य काढत होते. एक दिवस मातंग ऋषींचं लक्ष गेलं शबरी मातेकडे. बेटा कोण आहे तू? मी शबरी आहे. आणि एवढ्या जंगलामध्ये काय करते बाळा? गुरुजी माझं लग्न होणार होतं आणि तिथं ना प्राणी कापल्या जाणार होते आणि माझ्या डोळ्याने मी ते दुःख बघू शकत नव्हते म्हणून मी इकडे चालले आले. सहज बोलून गेली शबरी माता. मातंग ऋषीच्या डोळ्याला पाणी आलं. मातंग ऋषीने डोक्यावर हात ठेवला. बेटा तुला राम भेटायला येतील कारण तुझं हृदय पवित्र आहे. तुला खरंच राम भेटायला येतील. खरं खरं सांगा पोरियो, शबरी मातेला राम भेटायला आले की नाही? आले की नाही? काय केलं शबरी मातेनं? भोलेनाथावर पाणी टाकलं की नाही? पाणी टाकलं. कीर्तन ऐकले, कथा ऐकल्या, बैठकीला गेली. काय केलं मग? काय केलं? साधूच्या शब्दावर भरोसा ठेवला आणि देवाचं नामचिंतन केलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक गाव आहे जिथं माझी कथा होती, भागलपूर. त्या गावामध्ये आदिवासी समाजाच्या बाया होत्या आणि त्या बायांनी सांगितलं, महाराज आम्ही रोज देवाचं नाव घेतो, आम्ही भजन म्हणू. म्हटलं म्हणा. चेतन महाराज त्या बायांनी, म्हाताऱ्या बाया बरं, त्यांना एवढा आनंद झाला. म्हणे आम्हाला कोणत्या महाराजने भजन म्हणून दिलं नाही. म्हटलं मावशी मी महाराज म्हणून जातच नाही, मी मुलगा म्हणून जातो. जा तुम्ही तुमच्या घरचा डब घेऊन या. म्हाताऱ्या बाया लगेच गेल्या, डब घेऊन आल्या, हातामध्ये डब धरला. महाराज आम्ही भजन म्हणू म्हणा. आणि काय रामाचं भजन म्हटलं त्या बायांनी, तुम्हाला बी ऐकायला गोड वाटेल. हरे रामा हरे रामा राम रामा हरे 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 रामा हरे रामा राम रामा हरे 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 रामा हरे रामा राम रामा हरे 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 रामा हरे रामा
सगळ्या म्हाताऱ्या बायांचा नमस्कार घेतला की इतका छान आवाज, इतकं छान म्हणायच्या. शबरी मातेने सुद्धा हेच केलं ना. हरे राम हरे राम 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 हरे हरे. जेव्हा बी एकटे असणार, जेव्हा बी टेन्शन येईल, जेव्हा बी कोणी मन दुखवेल, काहीच करू नका, एकटे बसा, दार लावून घ्या. हरे राम हरे राम. बघा कसं टेन्शन जातं तुमचं. आणि टेन्शन नाही तर जिंदगी बी काही कामाची नाही. टेन्शन पाहिजे. ज्याच्या जेवढा जेवढा संघर्ष तेवढं जीवन जगायला मजा आहे. शबरी मातेने राम 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 रोज फुलं टाकायची, रोज बोरं काढून आणायची, रोज फुलं टाकायची, रोज बोरं काढून आणायची. का? मला देव भेटायला येणार आहे. आणि काय भक्ती त्या शबरी मातेची. अनेक वर्षांचा कालावधी निघून गेला आणि ब्रह्मांडाचा नायक रघुपती राघव राजा राम माता शबरीला भेटायला त्या वनामध्ये जातोय. शबरी मातेला काय आनंद झाला. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे मेरे रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे मेरे रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे मेरे रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आज मेरे झोपड़ी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. सियावर रामचंद्र भगवान की जय. चला, आजची कथा सोपी आहे, छोटी आहे, वेळ कमी आहे. आज आपल्याला पुलवामा या ठिकाणी जे आपले जवान शहीद झाले, जे आपले भारतीय हिंदू बांधव मरण पावले, यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा द्यायची आहे. त्याच्यामुळे आपण एक डेमो करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना एक मेणबत्ती भेटेल, ती मेणबत्ती लावायची. माणसांनी आपल्या मोबाईल काढायचा आणि त्याची टॉर्च लावायची. सगळे लाईट बंद होतील. त्याच्यानंतर देशाचं मस्तपैकी एक गाणं होईल आणि त्या शहीद झालेल्या जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहे. का? कारण ते लोक जागताय म्हणून आपण इथं कथा करतोय. ते जर बाजूला होऊन गेले तर आपली कथा बी उडी जाईल. तिरंगा खुशीत राहायला पाहिजे. तिरंग्याच्या खाली मग सगळे झेंडे आहेत. लक्ष देऊ नाही का? आता शेवट करायचे ते आपल्याला.
शबरी मातेला राम भेटायला आले आणि शबरी मातेने रामचंद्रांना खायला गुलाबजामुन दिले, बरोबर नाही? काय दिलं मग? काजू कतली, बोर. काय दिले? बोर, मांडी मार. काय खायला दिले? लक्ष नाही का आता? बोर चांगले होते का उष्टे होते? म्हणजे आज चोपदारले बेनी राहणार का तुम्ही? बोर कसे होते? उष्टे होते, बरोबर आहे. शबरी मातेने बोर कसे केले होते? उष्टे केले होते. मग शबरी मातेने रामचंद्रांना बोर कशामध्ये दिले होते? कशात दिले होते? सोन्याची वाटी होती ना? नाही, कशाची वाटी होती मग? काचाची? अरे बोर कशात दिले होते? पानात. पानाचं द्रोण तयार केलं होतं. काय तयार केलं होतं? द्रोण नाही, द्रोण. इथलं मोठं द्रोण रास का? द्रोण दिलं होतं. कशात दिलं होते बोराव? आपल्याला कुठं जायचंय? रामायणामध्ये जे ज्योतिर्लिंग निर्माण झालंय तिथपर्यंत जायचंय, पण आहे वेळ 5-7 मिनिटाचा. तर मग त्याच्या मागून तुम्हाला एक सपोर्टिंग कथा सांगून देतो, मरेपर्यंत विसरदा नका. लक्ष देऊ नाही का आता? मग 2 द्रोण होते, द्रोणामध्ये बोरं होते. 2 द्रोण का महाराज? कारण एक द्रोण रामाला आणि एक लक्ष्मणाला. मग रामांनी द्रोण घेतलं, लक्ष्मणाने बी द्रोण घेतलं. रामांनी बोरं पाहिलेच नाही, रामांनी शबरी मातेला पाहिलं. कोणाला पाहिलं? शबरी मातेला. की वय होऊन गेलं, जवानीपासून म्हातारपणापर्यंत माझी वाट पाहिली. पायामध्ये तिच्या चप्पल नाही, काटे टुचत होते, रोज फुलं टाकत होती, रोज बोरं आणत होती. काय भाविक, काय श्रद्धा शबरी तुझी माझ्यावरती. आणि देवाला बी रडू यायचं मग. आणि मग देवाने ते बोर उचललं आणि खाल्लं. मग खरं खरं सांगा, देवानं शबरी मातेचं वय पाहिलं का? नाही. तिचे पडलेले दात पाहिले का? तिचे उष्टे बोरं पाहिले का? मग काय पाहिलं? भाव. काय पाहिला? देव काय पाहतो आणि आपण काय खातो? आमले गाणी द्याल नाही, पत्रिका देल नाही, घर वय रे पत्रिका देल नाहीये. या काय बिला बिचारा काय पत्रिका घेऊन थोडी आले ते? ज्याला खरंच देवाची गोडी त्याला पत्रिकेची गरज नसते. आणि त्यासने आमले काही बोलावेल नाही. वय हे देवाचं काम आहे. इथं बोलवायची वाट बघायची नाही. शहाणा तो धनी घेतो येते. ज्याला खरंच उद्धार व्हावासा वाटतो, खरंच आत्मशांती व्हावीशी वाटते, तोच येतो इथं. अच्छा, कोणी बी उठायचं ना, आम्ही कथाल जाहिरान होत बोले बाबांनी इच्छा लागी, नाही ते कंबर दुखाल टाइम नाही लागाव. देवाची इच्छा पाहिजे तेव्हा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि 100% तुमच्यावर देवाची कृपा आहे म्हणून तुम्ही आलेत. अच्छा, कोणी बी उठायचं ना, मला कथेल जायचंय. हा, काही लोक पहिल्या दिवसापासून ऐकताय, काहींनी 1 दिवस ऐकले, काहींचे 2 दिवस झाले. हे बी भोलेनाथांची कृपा आहे की याला माझी कथा किती ऐकू द्यायची, त्याची कथा येते. तुम्ही ठरवलं म्हणजे तसं होणार नाही, त्याने ठरवलं पाहिजे. शबरी मातेचे बोरं रामांनी खाल्ले, लक्ष्मणाला तर त्याचं मळमळ व्हायला लागलं. लक्ष्मणाने इकडे बघितलं, भावाचं काही लक्ष नाही, भाऊ शबरीकडे बघतोय. हातातले बोर डायरेक्ट द्रोण फेक दिलं. असताना काही हुशार लहान मुलं असता बघा, त्यांना काही भाजी नाही आवडली की इकडे तिकडे पाहताना भाजी लगेच कल्टी करून देतात. आहे की रे? हा, तू दिखे ना तर जमाले. मग लक्ष्मणाने ते बोरं फेकून दिले. पण बोरं द्रोणामध्ये होते. कशामध्ये होते? आणि मग ते द्रोण पडलं एका पर्वतावर. कुठे पडलं? आणि त्या पर्वताचं नाव आहे द्रोणागिरी पर्वत. काय नाव आहे? द्रोणागिरी पर्वत. नाव का बरं पडलं? कारण लक्ष्मणाने शबरीने दिलेलं द्रोण तिकडे फेकून दिलं होतं. खरं खरं सांगा पोरांनो, आता लक्ष्मणाने बोरं फेकून दिले हे राम भगवंताला समजलं असेल का नसेल? देव आहे का नाही? माहीत पडलं असेल का नाही? मग वाईट वाटलं असेल का नाही की माझ्या भक्ताचे बोरं मी खातोय आणि तू का बघ खात नाही? मग काही लोक म्हणतात 14 वर्षना वनवास होता म्हणे, तो जर बोरे खाई जाता तर इंद्रजित मरता नाही. हो तात्या गुपचूप आहे, कारण वेगळं आहे त्याचं. रामांनी लक्ष्मणाला बघितलं आणि लक्ष्मणावर राग आला आणि लक्ष्मणाला शाप दिला. आज तू माझ्यासाठी घरदार सोडून वनवासामध्ये आलेला आहे, पण जर तुला माझ्या भक्ताचा भाव समजत नसेल
तर मी तुला भाऊ म्हणायला तयार नाही आणि मी तुला शाप देतो. मनातल्या मनात रामचंद्रांनी शाप दिला की जेव्हा युद्ध होईल रावणासोबत आणि जेव्हा रावणाचा मुलगा तुला शक्तिबाण मारेल तेव्हा तुला संजीवन बुटी खावी लागेल आणि ही संजीवन बुटी द्रोणागिरी पर्वतावरती याच बोरांमधून जन्माला आलेली असेल आणि शेवटी मरता मरता लक्ष्मणाला जी संजीवन बुटी खावी लागली ती संजीवन बुटी हे शबरीचे बोरच होते. मग याचा अर्थ काय झाला की तुम्ही जर कर्म चुकले तर देव सुद्धा तुम्हाला माफ करत नाही. मग शबरी मातेला आशीर्वाद दिला आणि पुढे निघाले. मग हनुमंतरायांची भेट झाली. मग हनुमंतराय सुग्रीवाजवळ घेऊन गेले. आता मी रामायण फोडून सांगत बसत नाही, एक एक मुद्दे महत्वाचे आहेत. सुग्रीवाकडे गेले आणि मग सुग्रीवाला आणि रामचंद्रांना जवळ जवळ केलं हनुमंतरायांनी आणि हनुमंताने रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही सुग्रीवाचा हात धरा. लक्ष्मण मध्ये आला आणि लक्ष्मणाने सांगितलं आमले गरज नाहीये, त्याने गरज वैते तो हात धरी. हनुमंताने सांगितलं लक्ष्मणजी राग चांगला नसतो, राग कमी करा. म्हणे का ब अहो मी याच्यासाठी सांगितलं रामचंद्रांना सुग्रीवाचा हात धरा याचं कारण ऐकजा पोरियो लक्ष देऊन. माणसाचा स्वभाव आहे आपलं काम होई का तो देवले विसरी जास. आलं का लक्षात? आपलं काम झालं की तो कोण आणि मी कोण. आणि सुग्रीव हा जीव आहे आणि रामचंद्र हे देव आहे. म्हणून हनुमंताने सांगितलं रामाला की तुम्ही हात धरा. जर याने जर तुम्हाला हात धरा आणि जर यानं काम होई घ्या अहो तुम्हाला हात सोड दी मग त्याचा उद्धार होणार. मग तुम्ही हात धरा कारण देव ज्याचा हात धरतो त्याचं कल्याण होतं. म्हणून मी सांगतोय सुग्रीवाचा हात धरा. मग सुग्रीवाचा हात का बरं धरला? कारण रामाची बायको जसा रावण घेऊन गेला होता तसा सुग्रीवाची बायको बली घेऊन गेला होता. दोघांचं दुःख एकच होतं. आणि मग ते बली वगैरेला मारलं वगैरे तो रामायण सगळं तुम्हाला माहिती आहे. मग सगळे समुद्राच्या काठावर जमा झाले आणि मग जामवंताने बघितलं, दूर बघितलं आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की समुद्राच्या तिकडे कोणीतरी आहे. काय? लंका. आणि मग सीतामातेचा शोध घेण्यासाठी करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. आणि मग रामचंद्राने सांगितलं हनुमंतांना की आता हे काम तुम्हाला करायचंय. हनुमंताचा जन्म कसा झाला? हनुमंत सुद्धा भोले बाबाचे अवतार आहे. 11वा रुद्रती मी तुम्हाला उद्या सांगणार आहे, आज खिचडी करत नाही. मग हनुमंताने उड्डाण घेतलं आणि डायरेक्ट उडत उडत गेले लंकेमध्ये. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. जाडी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. सांगा मग आता लंका कोणी जाडली? मांडी मारणार आहे मी डायरेक्ट खाली जो आले. मांडी मारून बसल्याने आपल्या पाठीचा कणा नीट होतो, आपल्याला अटॅक येत नाही. मांडी मारून न बसल्यामुळे तुमच्या ब्लड प्रेशरचे परिणाम चालू झाले. गरीबी अर्धा घंटा मांडी मारून बसत जा. मांडी मारणंच नाही आता, नुसतं लेटायला पाहिजे रेसले. मांडी मारून बसत जा, त्याच्याने आरोग्य चांगलं राहतं. सांगा लंका कोणी झाडली? हनुमान का हनुमंत? हनुमंत. लंका पक्की? पक्का? खरं सांगा हनुमान जवळ लंका मा ग्या तर काय पेट्रोल लई जायला होता का? सांगे आकाळी लई जायला होता का? चिंध्या लई जायला होता का? मग कस काय त्यांनी जायचं म्हण राहा तुम्ही? कोणी जाडली? राक्षसांनी? रावणाने. रावणने कस काय? हनुमान तर एकटा गेला होता, त्याच्या शपटीला चिंध्या कोणी गुंडाळल्या? रावणाच्या सांगण्यावरून म्हणजे रावणाने गुंडाळल्या. आणि त्याच्या शपटीला आग कोणी लावली? रावणाने. मग आपल्या जर कोणी आग लाई दिली मग तर ते पैशात का पैशात? मग पया पया मा जर एखादा पडदाशील घ्या ती चुकी कोणी आहे? रावणनी. रावण चांगला नाही होता, नाव नेम म्हणले त्यानं. तो जर आई केली ना
खरं लंका जडण्याच्या मागचं कारण रावणच आहे. मग त्या शेपटीला आग लागली, मग हनुमान म्हणे ते मन सारखं होई गे म्हणे आपलं. हनुमान तर इकडे तिकडे पळत सुटले, लंका जाळून टाकली आणि मग गरम व्हायला लागलं म्हणून समुद्रात उडी मारली. आणि समुद्रात उडी मारल्यामुळे हनुमंताला घाम आला होता आणि तो घाम एका मगरीच्या पोटात गेला आणि हनुमंताचा मगरध्वज नावाचा एक मुलगा जन्माला आला. उमापती महादेव की जय हो. आले हनुमंत परत आले आणि सांगितलं की मी सीतामातेला भेटून वगैरे आलेलो आहे, आता कूच करायची आहे. कूच कश काय करणार, एवढा मोठा समुद्रामध्ये. आपल्याला लहानपणापासून एक चुकीचा इतिहास सांगितला रवी बाबा, की दगडावर राम लिहायचं आणि दगड पाण्यात टाकायचा आणि दगड तरंगला. 50% खोटं आहे. बस काय खोटं आहे, मला सांग पोरा. हो बराबर तू. हा जोरात बोलजो, हा जोरात बोलजो. उद्या आपल्या गावात हात काढ, हात निगडी भी इथला बी नको सभ्य बनू. आपल्या गावात उद्या पालखी आहे. काय आहे पालखीमध्ये रांगोळ्या काढतात, बरोबर आहे. मग त्या रांगोळीमध्ये जर जय श्रीराम असं एखाद्या बाईने लिहिलं तर तू पाय ठेवशील का? तुला मी 1 लाख रुपये देतो, ठेवशील का? 2 लाख, 3 लाख, 10 लाख, 50 लाख? नाही. अहो फुटाव नाही, काही 500 मग फुट जातस. मला सांग आता, म्हणजे 50 लाख रुपये दिले तरी तू देवाच्या नावावर पाय ठेवणार? मग मला एक सांग बाळा, हनुमान इथला पागल होता का? दगडवर राम लिखानं, दगड पाणी मा टाकानं, त्यावर पाय देऊन पुढे जावानं. मग खरं इतिहास काय? खरा इतिहास असा आहे की राम लिहून दगड नाही तरंगले, राम तोंडाने म्हणायचं आणि मग दगड टाकायचे, मग दगड तरंगले. हा इतिहास आहे, लिहून नाही. फोटोमध्ये सुद्धा हनुमान पटेल आहे आणि त्या दगडे आणि दगडेश्वर राम. इथलं रिकाम पण होतं का राम लिखाले? आणि कोणता शाळा माझा होता तो मराठी मा लिखाले, त्यातनी संस्कृत भाषा आहे. पण आमच्या लोक, आणि खरं म्हटलं तर हे फोटो वगैरे सगळी कल्पना आहे. ओरिजिनल जर या गोष्टीमध्ये तुम्ही घुसले तर तुम्हाला बैस बाळा खाली. तू उभा राहिला त्याच्याबद्दल आनंद आहे. बराच लोक उभा राहा वारा वामा पडी घ्यात. तू उभा राहिला मला आनंद आहे. आणि मग रामचंद्रांनी समुद्राला सांगितलं की हे समुद्र देवता मला जागा द्या. समुद्र काही गोठले नाही. अरे जागा द्या. नाही लातो के बुधबातो सिने मानते. मग रामांनी ब्रह्मास्त्र काढलं आणि मग तो समुद्र वर आला. बोले बाबा, अरे सांगा तुमच्या गुरूंना. काय अहो बाण मारायची भाषा करताय? मग रामचंद्र म्हणताय मी तुला आधी सांगितलं ना मला रस्ता दे, मला लंकेत जायचंय माझ्या भार्येला, माझ्या पत्नीला आणायला. तेव्हा समुद्र म्हणतोय की हे रामचंद्र, तुम्ही मला बाण मारून मला सुकवून टाका, पण माझ्यामध्ये राहणारे जीव जंतू, मासोळ्या, मगर, वनस्पती हे सगळं मरून जाईल. याचं सगळं पाप तुम्हाला लागेल. रामांनी बाण ठेवून दिला. मग आता काय करू मला विचारू नका, ते भोले बाबाला विचारा. ओम नमः शिवाय. भोले बाबा प्रगट झाले. बोला रामजी काय म्हणता? अहो तुमची आई तो रावण घेऊन गेला असं माहिती पडलं, लंकेत जायचंय ना, समुद्र जागा देत नाहीये, काय करू? सेतू बांधा. सेतू बांधायचा सल्ला कोणी दिला रामचंद्रांना? आदिनाथांनी, भोलेनाथांनी. समुद्राने सांगितलं मी सगळे दगड डोक्यावर घेतो, पण सगळी तयारी झाली. आणि मग कोणतंही शुभ कार्य करत असताना आपल्या गुरुचं भजन केलं जातं, आपल्या गुरुचं पूजन केलं जातं. आणि रामचंद्रांचे गुरु महादेव होते आणि म्हणून आपल्या गुरूंचं आत्मलिंग त्यांनी प्रस्थापित केलं. आणि रामांनी जे आत्मलिंग प्रस्थापित केलं त्याच्यामध्ये स्वतः भोलेनाथांनी आपला आत्मा टाकला आणि मग त्या ज्योतिर्लिंगाचं नाव रामेश्वरम ज्योतिर्लिंग म्हणून जगात प्रसिद्ध झालं. उमापती महादेव की जय हो. आलं का लक्षामध्ये? पहिलं आपलं कोणतं झालं? सोरटी सोमनाथ. आणि आता हे रामेश्वरंचे किती झाले? 2 झाले ना, अजून आपले 2 बाकी आहे. पण त्याच्यामध्ये अजून 2 सांगितले तर ते बोर होतं. त्याच्यामुळे मग इकडचं तिकडचं आणि आपली परत कथा. इकडचं तिकडचं म्हणजे असं बाहेरचं नाही, त्याच्यातून बी एक तत्व बाहेर आलं पाहिजे. त्या तत्वामध्ये भजन असेल,
त्या तत्वामध्ये मग रामचंद्रांनी इतकं हे मोठं केलंय. मग त्या रामचंद्रांचं जे गुणगान हे अतिशय पावन आणि पवित्र आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐक जा. जे लोक समर्थांच्या बैठकीला जात असतील त्यांना रामचंद्रांबद्दल भरपूर असं निरूपणामध्ये सांगितलं जातं, पण आपण किती घेतो हे आपल्यावरती आहे. अरे जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सिर पे चढ़ाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस भजन में आता हे जे पुढचे शब्द आहे या भजनाचे पुढचे शब्द फार मार्मिक आहे. चाहे भैया कितना बैरी हो उसे राज छुपाना ना चाहिए. चाहे पत्नी कितनी सुंदर हो उसे भेद बताना ना चाहिए. जिस माँ ने हमको जन्म दिया दिल उसका दुखाना ना चाहिए. जिस पिता ने हमको पाला है उसे कभी रुलाना ना चाहिए. चाहे कितनी गरीबी आ जाए दाता को भुलाना ना चाहिए. चाहे कितनी अमीरी आ जाए अभिमान दिखाना ना चाहिए. जिस भजन में भोले का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. नमः पार्वती पते हर हर महादेव. आज ज्यांनी या कथेचं आयोजन केलं, ज्यांनी या कथा करायचा मानस दाखवला, आकाश महाराज, आज त्यांचा बर्थडे आहे. काय त्यांचा बर्थडे आहे भावाचा. जल्लोष साऱ्या बर्थडेच्या दिवशी तर असा एक वेगळा आनंद असतो. आमच्या गावामध्ये बॅनर लावलं होतं, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. बर्थडेच्या दिवशी असे फोन येतात ना, असं वाटतं बस काय आनंद आहे. या कथेमध्ये आज त्यांचा बर्थडे
पण इथं बसलेले सगळे लहान पोरं आणि पोरी माझं लक्ष देऊन ऐकजा, मोठे ऐकणार नाही. तुम्ही ऐकजा माझं. तुमचा कधी बर्थडे असला ना, केक आणायचा नाही. केक आणायचा, कारण ती आपली संस्कृती. पोराव, बर्थडेच्या दिवशी दिवा लावला पाहिजे का विझवला पाहिजे रे? त्या बी म्हणतील जोरमा बोलू नये, साला ऐकू जात नाही रे. दिवा चावला पाहिजे की नाही, लावला पाहिजे. आणि आपण काय करतो? मग आपलं आयुष्य वाढावं का कमी व्हावं? आणि आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी केक असो का काही असो, कापणं हा आपला धर्म, जोडणं धर्म आहे आपला. काय यांनी तर एवढ्या लाजा सोडल्या, केक कापायला तलवार. वा, एक नंबर रे बेटा, मस्त. आमच्या गावात बी तलवार काढली होती का पोऱ्याने, फोटो डायरेक्ट पोलीस स्टेशन. तलवारीने केक कापणं हा गुन्हा आहे. वास्तविक तलवार मॅनच्या बाहेर काढली तर रक्त लावल्याशिवाय आत घालायची नसते. आणि अंड्याचा केक तलवारीने कापता इथली नालायक औलाद वय जायले सध्या, बोलती गंदी आहे ती. माझं बोलणं असंच आहे. तुम्हाला असं वाटलं महाराज जास्त बोल रहा ना, मला कथा वता सांग द्या, मी घर निघ जासू ना. पण जे खरंय ते खरंय. गरिबांना खायला भेटत नाही आणि यासना केक गंदा पटकतो. आणि मग तो केक खात नाही रवी बाबा. यानं तोंडले लावू दे, त्यानं तोंड मागवलं दे, त्यांना डोकाला लावू दे. वा, लोकांना खायला भेटत नाही, अन्नाची किंमत करा रे. काही ते गंध पाणी टाकतील, काही अंडे घेऊन मारतील. काही दिवस खराब माझ्या जीवनात. तो मी बर्थडेला गेला, त्याच अंड्याना ट्रे आणेल होता, पण त्या इमानदार होता. त्या म्हणे महाराज केक कापाय घ्या आणि तुम्ही घरात चालले जा. म्हणतं का म्हणे चांगलं आहे रे भाऊ, असं करत जायचं नाही. महाराज बर्थडे ना दिन केक नाही. बर्थडे मनवायची आपली परंपरा काय आहे? आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, मातृपितृ पूजन करायचं, मंदिरात जायचं, देवाला दिवा लावायचा. आजूबाजूला जर अनाथ आश्रम असेल तर त्या लोकांच्या पोटामध्ये अन्न टाकायचं. हा बर्थडेचा खरा अर्थ आहे. लोकांना, गरिबांना, खरंच आमच्या सारख्याला नका देऊ. आमनं गण पोट भरेले. मी कधी कोणाकडनं कपडे घेत नाही, मी कधीच नाही. लोक म्हणतात ना, ज्यांच्याकडे कथा असते त्यांना वस्त्रदान. महाराजांना आमची इच्छा आहे कपडे घ्यायचे. नको भाऊ, एखाद गरीबले दिदे, नाही तर दोन पोऱ्याला दिदे, तो तुले वागी मन भरचे लागू नको. मी माले कितलं बी दिनं तरी अपुरच आहे. मी गाडी भरी निघ जासू, माझं सोडा. माझ्याकडून जर घेता आलं तर फक्त ज्ञान घ्या, मला काही देऊ नका. कारण माझ्याकडे जे आहे ते सगळं तुमचंच आहे. ज्या गाडीमध्ये मी फिरतो ती गाडी बी तुमचीच आहे. कारण डाऊन पेमेंट भरायला बी पैसा कतानाच होता आणि हप्ता भरायला बी पैसा कतानाच आहे. हे कपडे बी लोकांचे जे, शिलाई बी लोकांची जे, नरदेह बी माझ्या आई वडिलांनी दिलाय, बुद्धी बी देवाने दिली, माझं काहीच नाहीये. आणि ज्या दिवशी मी हे माझं आत्मसात करेल की या जगात माझं स्वतःचं काही नाहीये, तेव्हा लोक ऐकतील की खरं हे झालं, आपलं बी जगमा काहीच नाहीये. नाही ते लोकांले सांगा काही पडेल नाही हो, एक दिन मरे जाशात, काही कमाडू नका. आणि तुमले दिद्या बट महाराजले निर्मोही बना. जेवढं पोटाला लागतं तेवढं देव देईल, काळजी करू नका. अरे एवढ्या वारा उधानामध्ये सुद्धा एखादा पक्षी झोपलेला असतो, माझा देव त्या पक्षाला सुद्धा खाली पडू देत नाही. तुमले पडू दे का तो, पण त्या पक्षाचा भरोसा आहे की मन कोणीतरी शे, तुमना भरोसा नाही म्हणून काठवरती पडी जात असते. वा, ओ निर्गुण्यारे ओ पालनहारे निर्गुण होणारे, तुमरे बिना हमारा कौन नहीं. हमरी उलझन सुलझाओ भगवान, तुमरे बिना हमारा कौन नहीं.
भगवन ये तुम न सवारो तो कौन सवारे ओ पालनहारे निर्गुणहारे तुम्हारे बिना हमारा कौन हमरे उलझन सुलझाओ भगवान तुम्हारे बिना हमारा कौन तुम्हारे बिना हमारा कौन उमापति महादेव की जय हो।